भारताला जगावर वर्चस्व गाजवायचं नाही तर जगाच्या समृद्धीमध्ये सहकार्य वाढवायचं आहे. न्यूयॉर्कमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारतात संधींची भूमी, मानव केंद्रित विकासाच्या माध्यमातून विकसित भारत घडवण्यासाठी शिक्षण, कौशल्य, संशोधन आणि नवोन्मेषाच्या जोरावर भारताची वाटचाल सुरू, पंतप्रधान. भारत आणि अमेरिकेमधील संबंधांना नवी गती मिळाल्याचं सांगत बोस्टन आणि लॉस एंजेलिस इथं नवीन दूतावास सुरू करण्याची पंतप्रधानांची घोषणा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळ आणि पॅलेस्टाईनच्या पंतप्रधानांसह कुवेतच्या युवराजांशी केली विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा. धोरणस्थैर्य, नवोन्मेष आणि डेटा प्रशासनावर देण्यात येणारा भर लाभदायक असल्याचं सांगत भारतात गुंतवणूक करण्याचं पंतप्रधानांचं अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्यांच्या प्रमुखांना आवाहन. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भविष्यविषयक शिखर परिषदेला आज पंतप्रधान करणार संबोधित. उज्ज्वल भविष्यासाठी बहुपक्षीय उपाययोजना या संकल्पनेवर मांडणार विचार. चाइल्ड पोर्नोग्राफी डाउनलोड करणं आणि बघणं हा पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. चाइल्ड पोर्नोग्राफी हा शब्द न वापरण्याच्या न्यायालयांना सूचना. सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुपटीनं वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. पुणे विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं नाव देण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी. आयुष्मान भारत योजनेला आज 6 वर्ष पूर्ण. आतापर्यंत 12,55,00,000 लाभार्थ्यांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार. तिरुपती मंदिरातील लाडू प्रसाद भेसळ प्रकरणी तपास करण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली SITची स्थापना. मार्क्सवादी नेते अनुराग कुमारा दिसानायके यांनी श्रीलंकेचे 9वे राष्ट्रपती म्हणून घेतली शपथ, तर पंतप्रधान दिनेश गुणवर्धने यांचा राजीनामा. आणि किरण राव दिग्दर्शित लापता लेडी चित्रपटाची भारतातर्फे ऑस्कर वारीसाठी निवड.